काय करा बाबा, तुमची प्रश्नही विचारता, अजून विचारता की तुम्हाला राग येऊ देऊ नका. आता माझे 2 मुलं कोणाची आहेत हा पण प्रश्न पडला लोकांना. देते बाई तुम्हाला आता मी उत्तर, कोणाचे आहेत 2 मुलं. तर काय तुमचे प्रश्न. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफ लाईन स्वरा अँड स्वराज. तर कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर काही लोकांना ना ते मला डिवचण्याची खूप सवय आहे. आता अशा या जगात अशा भरपूर स्त्रिया आहेत की ज्या विधवा आहेत. कोणी कोणी विधवा झाल्यानंतर एक्स्ट्रा अफेअरमध्ये असते किंवा असं भरपूर असते. मी माझं पहिलं लग्न तोडलं त्याची कारणं सांगितलेली आहेत की बाबा ड्रिंक करत होता, मला त्रास देत होता. 10 वर्ष मी राहिली. लोक म्हणतात ना की सहन केल्याने नवरा म्हणजे बदलतो. मी 10 वर्ष सहन केले, नंतरच मी डायव्हर्स घेतला. परंतु एक मला कॉमेंट आहे तर मी लावत आहे की ताई, या ताईचा उद्देश चांगलाच आहे. मी मान्य करते या ताईचा उद्देश खूप चांगला आहे की बाबा खरं सांगा ताई, हे दोन्ही मुलं म्हणजे तुमची आहे, म्हणजे या नवऱ्याची आहेत की एक्स हजबंडची आहे. तुम्हाला राग येऊ देऊ नका. म्हणजे कॉमेंट करताना हे तुम्हाला माहिती असते की समोरच्या व्यक्तीला राग येणार, बरोबर, समोरच्या व्यक्तीला राग येणार हे तुम्हाला माहिती असते, तरी सुद्धा तुम्ही ते विचारता, बरोबर. आता एखाद्या नवऱ्यानं बायकोला मारू द्या. आता बाकीच्या बायांना माहिती असते की हिच्या नवऱ्यानं मारलं, तरी पण काही बायांना एवढी बेकार सवय असते ना की त्या काय म्हणतात, तुला तुझ्या नवऱ्यानं मारलं का? अगं बाई मारलं तिला, म्हणूनच तिच्या तोंडावर लागलेला आहे. म्हणजे ज्यांना कोणता त्रास नाही, काही नाही आहे, ज्यांचं आयुष्य सुखा समाधानाने चालू आहे ना, ते लोक दुसऱ्याचं दुःख लय कमी समजू शकतात. काही 25% लोक असतात की जे दुसऱ्याचं दुःख समजू शकतात. आता मला 2 मुलं आहेत, 2 नवरे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. मग ऑब्विसली 2 मुलं 2 नवऱ्याचीच असतील ना, बरोबर ना. कारण अंतर दोघांमध्ये किती दिसते. कोणी पण म्हणते की बाबा ही मुलगी तुमची एवढी मोठी आहे, हा एवढासा आहे, नेमकं मामला काय आहे? तर मला तुम्हाला सांगायचं आहे, हो मी मान्य करते माझ्या दोन्ही मुलं लहान मोठे आहेत, एक कारण. दुसरं की दोघांच्या रंगरूपात फरक आहे. कारण त्याला कारण आहे की त्या दोघांचे खानदान आणि बाप वेगळे आहेत. दोघांचे खानदाने वेगळे आहेत आणि बापही वेगळे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या कलरमध्ये आणि याच्यामध्ये फरक दिसणारच. तर आता जी माझी मुलगी आहे स्वरा, ती आता सध्या 12 वर्षाची आहे आणि मला डायव्हर्स घेऊन सुद्धा 12 वर्ष समजा 10 वर्ष कंप्लीट झाले. तेव्हा ती मला वाटते 2, 2.5, 3 वर्षाची होती. तर त्याच्यामुळे ती माझ्या पहिल्या घरची आहे. झालं तुमचं कन्फ्युजन दूर. आणि तिची जी फॅमिली आहे, म्हणजे माझ्या पहिल्या नवऱ्याची जी फॅमिली आहे, तिची आत्या आजी वगैरे सर्व एकदम म्हणजे ग्लोईंग चेहरा होता त्यांचा, खूप असे गोरे गोरे पान होते ते. म्हणून स्वरा त्यांच्यासारखी आहे. एवढंच नाही की तिच्यात आळशीपणा म्हणा किंवा असं काही बोलण्याचे काही असे आपण म्हणतो ना, त्या व्यक्तीचं नावही घ्यायला मला आवडत नाही, चेहरा सुद्धा पाहायला आवडत नाही. परंतु स्वराचा चेहरा म्हणा किंवा रंगरूप म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा सेम त्या व्यक्तीचे आहेत. मी कधी कधी तिला म्हणतो तुझ्यात काही गट सेम त्या पहिल्या फॅमिली सारखे आहेत. मग ती हसून देते. म्हणजे आपल्याला ज्या व्यक्तीच्या पासून दूर जायचं असते ना, कधी कधी म्हणजे मनात असताना सुद्धा त्या व्यक्तीच्या आपण दूर जात नाही. याचा अर्थ असं नाही की मी त्या व्यक्तीला आठवण वगैरे करते, पण तेव्हा आपण म्हणतो ना की तिला पाहिलं की मला ते चेहरा आठवण येते की तो पण असाच करत होता, असं तसं आपल्या आयुष्यात पण आपण त्याला नेहमीच काढलेलं आहे. म्हणून स्वरा आणि स्वराज गोरे आणि पांढरे आहेत. परंतु काही लोकांना खूप पडलेली आहे बाबा माझ्या लाईफमध्ये काय सुरू आहे काय नाही. आणि आता स्वराजचं घेऊ, त्या तर स्वराज आहे गणेश धार्डीकरचा मुलगा, बरोबर. त्याच्यामुळे तो डोंबळा वगैरे सर्व त्याच्या पप्पासारखा आहे. आणि माझा कृष्ण कन्हैया काळा असू द्या, डोंबळा असू द्या, कसाही असू द्या, माझ्यासाठी तो लकी आहे आणि माझ्यासाठी तो गोड आहे आणि माझ्यासाठी तो खूप चांगला आहे. कसं आहे, आपण एखाद्या म्हणजे मी त्या दिवशी एक लोशनचा व्हिडिओ टाकला तर मला एका ताईने बोलल्या की बाबा हे काही लावून काही फायदा होत नसते, ओरिजिनल कलर तो ओरिजिनल राहतो. मला मान्य आहे ताई, ओरिजिनल कलर हा ओरिजिनलच राहतो, तो बदलूच शकत नाही. कारण निसर्गाच्या याच्यात आपण काही हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावं लागतात. तो डोंबळा आहे मला माहिती आहे, परंतु कोणाचा बाळ कितीही डोंबळा असू द्या नाही तर काळा कोळसा असू द्या, तरी पण ती आई त्याला पावडर लावणार. तिला माहिती असते की अगोरा नाही होणार, पण एक मनाला सांत्वना देतात आई की माझा मुलगा हे लावल्यानं गोरा होणार, माझा मुलगा ते लावल्यानं गोरा होणार. आणि आम्हाला ते प्रमोशन येतात म्हणून आम्ही करतो बाबा. बाकी माझा कृष्ण कन्हैया काळा तर मला प्यारा आहे, होता आणि राहणार, बरोबर ना.
काय बाबा तुमचं कधी कधी मला कळतच नाही काय बोलावं काय नाही. एक बाळाचं महत्व ना तुम्हाला सांगते, जे लोक दुसऱ्यांच्या मुलांना वाईट साईड बोलतात किंवा हे असतात ना, एक आई कधीच दुसऱ्या मुलांना बोलू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. कारण तिला याची कल्पना असते की आपल्या बाळाला जर कोणी बोललं तर आपल्याला किती वाईट वाटते. आपल्या बाळाला कोणी रंगरूपावरून बोललं किंवा कशावरूनही बोललं ते आई किती चिडते बरं, किती चिडते ती की माझ्या बाळाला बोलल्या गेलं. तशीच एक आई दुसऱ्यांच्या मुलाबाळांना बोलू शकत नाही. तो आईचा गुण असते, मातृत्व म्हणतात त्याला. परंतु आईचं महत्व किंवा बाळाचं महत्व त्या लोकांना विचारा की ज्यांना आई नाही आहे, आणि बाळांचं महत्व त्या लोकांना विचारा की जे देवाजवळ अख्खे हॉस्पिटल फिरतात, अख्ख्या देवाला नवस घालतात आणि ते देवाला एकच प्रार्थना करतात की देवा लंगडा, लुला, कारा, गोरा, फुटका, बैरा, शेंबडा कसा पण होऊ दे, पण मला फक्त एक बाळ होऊ दे. हे जेव्हा ते आई म्हणते ना, ते ऐका. कितीतरी आया अशा आहेत की बाळ घेण्यासाठी, असं हातात घेण्यासाठी तळपळत आहे, पण देव त्यांची इच्छा लवकर पूर्ण नाही करत आहे. त्याच्यामुळे ज्याचं बाळ कसंही असू द्या, हो लंगडं, लुलं, शेंबडं, सांबळं, पाद्र, मूत्र, हागर, त्याच्यानंतर काळं असू द्या, गोरं असू द्या, कसंही असू द्या, तुम्ही कशाला बोलता. ते त्याच्या वंशावर जाणार ना. त्याचा बाप आई गोरी असेल तर गोरं होणार, ते जर रोळ असणार आई बाबा तर रोळ होणार, बरोबर ना. काय बोलायचं बाबा तेच कळत नाही मला तुमचं तर. तर त्याच्यामुळे मला हे सांगायचं होतं की बाबा माझं 2 लग्न होते, 2 नवऱ्याचे मला दोन लेकरं आहेत. एक मुलगी माझी पहिल्या घरची आहे, मुलगा माझ्या दुसऱ्या घरचा आहे. या व्हिडिओनं जर तुमचं मन तृप्त झालं असेल तर मला नक्कीच सांगा. आणि असे प्रश्न विचारताना तर प्रश्नच विचारत जा, त्याच्यात म्हणत नका जो काही तुम्हाला मी फक्त असं सहज विचारलेलं आहे याचा तुम्ही राग मानू नका. काय बाप्पा मला तर काही कळत नाही एवढं, म्हणजे तुम्हाला मी क्लिअर सांगते, जे घडतं तेच सांगते, काही फेक नसते, रिअलच असते, तरी पण तुमचे प्रश्न काही संपत नाही. तर चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत.